सांब्रा येथे भंडाराच्या उधळणीत महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न झाली। हजारो भाविक रथोत्सवाला सहभागी झाले होते। भक्तिमय वातावरणाला वरुणराजाचीही साथ मिळाली। हजारोंच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली। शुक्रवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर धार्मिक विधी प्रसंग करण्यात आले। शनिवारी व रविवारी परंपरागत स्नेहभोजन होणार असल्याने या मार्गावर मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे। सांब्रा येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवारी दिनांक 21 मे रोजी होणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान पावसामुळे रद्द करण्यात आले आहे। सततच्या पावसामुळे बसवाना तलावामध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे नाईलाजाने मैदान रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। मैदानाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे कुस्ती मैदान आयोजकांनी सांगितले आहे। सांब्रा महालक्ष्मी रथोत्सव आणि यात्रोत्सवाला मंगळवारी सुरुवात झालेली आहे आणि आज रथोत्सवाची सांगता झालेली आहे। यानंतर आजपासून शुक्रवार, शनिवार, रविवार यात्रेचे 3 मुख्य दिवस असणार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दाखल होणार आहेत। भाविकांच्या मनोरंजनासाठी गेल्या 4 दिवसापासून दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाचे, ऑर्केस्ट्रा, संगीत, नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। याचा आनंद घेताना उद्या परवाही 2 दिवस असे कार्यक्रम होणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या गावकऱ्यांनी व भाविकांनी लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं, पण पावसाच्या शक्यतामुळे हे आंतरराष्ट्रीय मैदान काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि हे मैदान होणार आहे। तारीख आणि वेळ आम्ही निश्चितच यापुढे घोषित करू, त्यावेळी सर्व कुस्ती शौकीनांनी आणि पैलवान मंडळींनी हजेरी लावायचं आहे। या प्रसंगी लक्ष्मण सुळेभावी, महेंद्र गोटे, कृष्णा जोई, नितीन चिंगळे सह आदी उपस्थित होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।